हाय दोस्तों, आपल्याला जायचे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वरला। बघूया आज कसं काय मार्लेश्वर। ह्या गाडीतून जायचे आपल्याला, सगळी फॅमिली बी आहे, सगळे आहेत आपल्याबरोबर। आज मार्लेश्वरचं दर्शन घ्यायला महादेवाचं। आज आहे सोमवार, आज आहे 10 जून। बघूया आता 10 जूनला आपण निघालेलो आहे आणि आपल्याला पावसाची सुरक्षा म्हणून कपडे बी घेतलेले आहेत, दोन आहेत। बघूया कसं काय होतंय ते। प्लीज दोस्तों सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक बी करा, शेअर करा। आपण आलोय बघा आता 10 किलोमीटर पुढे गावापासून। चला सुंदर नजारे बघत बघत जाऊया आपण। इथं आपण आलेलो आहे आपल्या गाडीत CNG टाकायला। लाईन आहे गाडीची, बघूया 15-20 मिनिट लागतील। ठीक आहे, ओके। कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्याची कामं चालू आहेत, पण रोड आहे व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही, काय नाही। गाडी वगैरे व्यवस्थित, रोड त्यांनी एक साईड व्यवस्थित करून दिलेली आहे। पण नजारा वगैरे सुंदर आहे, तिकडे बघण्याजोगे आहेत। ओके। आंबा घाटातील
सुंदर दृश्य, भरपूर खूप मस्त वाटतं. एकदम हिरवळ हिरवळ झाले सगळीकडे. मस्त, एकदम मस्त वाटतं. शेवटी आम्ही पोहोचलो मार्लेश्वर. खूप सुंदर पहाड आहेत, तिन्ही बाजूने पहाड आहेत. मस्त वाटतं. हे गेट आहे मार्लेश्वर मंदिरात. आतमध्ये जायचं तर 30 रुपये आपली गाडी पार्किंगचं 30 रुपये घेते ती. आतमध्ये गाडी पार्क करायला वगैरे मस्त जागा आहे, दुकानं वगैरे भरपूर आहेत. आता पोचलो बघा आम्ही मार्लेश्वरच्या गेट. गाडी पार्किंग केली. आता जायचं वर. गाडी पार्क व्यवस्थित केली, सगळी उतरली आता गाडीतून. गेट आहे बघा, या गेटमधून आत जायचं. ही गेट आहे. आपण जिथून आत आलो ते मेन गेट. 30 रुपये देऊन आतमध्ये. आणि आपली गाडी बघा इथं पार्क केलेली आहे. आपण इथं पार्क करून आपण आत आलो. इथं गाडी पार्क केली आहे आपण. गाडी पार्क केली इथं. इथून बघ गाडीच्या मागच भरपूर मोठं असं म्हणजे डोंगर आहे, मोठा डोंगर आहे. मस्त वाटतं. आणि या गेटमधून आत जायचं. एक 15-20 मिनिट लागतात मंदिरापाशी जायला. भरपूर मस्त आहे, पण पहाडी वगैरे एकदम व्यवस्थित आहे. बघा इथं खूप सुंदर दुकानं वगैरे आहेत. मध्ये पायऱ्यातून वर चढताना तुम्हाला सगळं काय खरेदी करायचं असलं तर भरपूर असं जेवण भेटतं. जेवण बी आहे. सगळं टोटल भेटतं तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही आहे. सगळं जेवण वगैरे, थंड वगैरे, सरबत वगैरे सगळ्या सोयी आहेत इथं. त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही आहे.
माझ्या फॅमिलीनं पाणी वगैरे घेतलेलं आहे. सगळं सुविधा आहे तिथं, बसायला उठायला. म्हणजे म्हातारी माणसं वगैरे असली, वयस्कर माणसं असली, बसायला वगैरे आहे जागा आहेत. जागा सुंदर, तिथून मस्त डोंगर पाहायला भेटतो. भरपूर असं मस्त वाटतं. हा डोंगर खूप उंच आहे. शेवटी आपण पोचलो मंदिरापाशी. हा पुढं दिसतोय. हां, इथं स्टँड वगैरे आहे बघा, चप्पल वगैरे ठेवायचं इथंच आहे. माकडं वगैरे असतात भरपूर. जरा व्यवस्थित खायला वगैरे पळवून नेतात ते. जरा व्यवस्थित इथं खायला वगैरे ठेवायचं. इथून बघा जायचं आतमध्ये मंदिरामध्ये. भरपूर जागा. इथं डोंगर बघा, डोंगर भरपूर मोठे डोंगर आहेत तिन्ही बाजूने. मस्त वाटतं ना, भरपूर एकदम मन मोकळं होतं बघ. मन म्हणजे असं मस्त मोकळं मन होतं. सुंदर असं बघून असं. म्हणजे आपण सिटीत राहत असलो, कुठं राहत असलो, इथं आलो का नाही की एकदम छान वाटतं. काही प्रॉब्लेम नाही बघा. इथं माकडं बघा किती आहेत बघा. भरपूर माकडं असतात. भरपूर माकडं वगैरे भरपूर आहे तिथे. हे चप्पल स्टँड आहे बघा. आहे सुंदर. आई आणि मूल कोणी खायला देतं, खायला घेते ते, काय प्रॉब्लेम नाही, असं काय करत नाही बघा. इथून आत जायचं आपण. इथून आत जायचं, मस्त वाटतं. इथून असं थोडं चालत गेलो की नाही आपण बघा. इथून हे सुंदर नजारे बघा, मस्त सुंदर नजारे आहेत. इथून आत जायचं. आत चालत चालत थोडं गेलो का नाही आपण. आता लाईट आहे, आता लाईट आहे इथं आतमध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता लाईट गेली. लाईट आहे म्हणले की गेली लगेच बघा. इथून आहे बघा, मस्त पुढं सुंदर असं आहे. हे मंदिर आहे इथं आतमध्ये जायला बघा. इथून आत जायचं. मार्लेश्वर तीर्थ क्षेत्र इथून आतमध्ये आहे. म्हणजे असं पहाड आहे, पहाडाच्या आत आहे. ते शेजारीच बघा, मस्त धबधबा आहे. आता बंद केलेलं आहे, आत जवळ जाऊ शकत नाही तिथं. त्यांनी बंद केले, पावसाळ्यामुळे बंद केलं असं माहीत नाही मला बी. असं वाटतं काय डोंगर वगैरे कसं आहेत बघा. मस्त दरी आहेत, मस्त धबधबा, मस्त धबधबा. पाणी बी भरपूर आहे धबधब्याला. एकदम मस्त वाटतं. आता जवळ जाऊन देत नाहीत, बंद केलेलं आहे ते. कशामुळे बंद केले माहीत नाही आहे, पण आता कोण जात नाही आहे तिकडे आत्ता तरी. आम्ही आत्ताच गेलेलो. डोंगर वगैरे, दऱ्या वगैरे भरपूर मस्त वाटतं. त्याच्यावर गार झालेला आहे. पाऊस वगैरे आत्ता तर पाऊस नव्हता, आम्ही आत्ता गेलेलो त्यावेळेस. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र काय. इथून आत जायचं. इथून आतमध्ये आहे बघा मंदिर. दर्शन वगैरे घ्यायचं. मस्त वाटतं. मन प्रफुल्लित होतं, मन शांत होतं एकदम. मस्त वाटतं. बाहेर बी अशी जागा आहे, फोटो वगैरे शूट करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मस्त. थोडं इतका मोठा असा दर्या आहे ना, डोंगरच आहे, तिन्ही बाजूने डोंगर आहे. भरपूर असं मस्त वाटतं. मन शांत होतं एकदम. मंदिराच्या वर बी डोंगर वगैरे आहे, मोठमोठे डोंगर आहेत. मस्त वाटतं एकदम. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र एकदम मस्त, ब्युटिफुल, एकदम मस्त वाटतं. बघा तुम्ही, मस्त आहे ना. या तुम्ही एकदा फिरायला इकडे. आणि आत्ताच मस्त मजा आहे, कारण पाणी आहे, धबधबा आहे. पावसाळ्यात खूप मजा येते. मस्त वाटतं इकडं. आत्ताच आला तर, उन्हाळ्यात आला तर धबधबा वगैरे नसतो, गरमी जास्त. आत्ता आलं तर शांत थंडगार आहे,
मस्त वाटतं जरा डोंगराचा हिरवागार सगळीकडून दिसतो. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा प्लीज.